नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 आणि गणित भाग 2 मधील एका गुणांची, दोन गुणांची आणि तीन गुणांची उदाहरणे अभ्यासत आहोत। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण महत्त्व वापन या प्रकरणावरील दोन गुणांची उदाहरणे अभ्यासणार आहोत। यापूर्वी आपण एका गुणांची उदाहरणे या प्रकरणावरील पाहिलेली आहेत। ज्यांनी कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यांनी तो अगोदर व्हिडिओ पाहावा, ज्याची लिंक आपण या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तसेच आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला सुद्धा विसरू नका। चला तर मग आपण हा व्हिडिओ सुरुवात करूया। एका गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल तर त्याचे वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी कृती पूर्ण करा। मार्च 23 ला हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे प्रश्नपत्रिकेमध्ये। तर याची कृती आहे 1 2 3 4 चार चौकटी आहेत। या प्रत्येकी चौकटीला अर्धा मार्क असतो आणि त्यामुळे हे 2 मार्क होतील। बघा सूत्र सुद्धा या ठिकाणी दिले। गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर आहे 4 पाय r वर्ग। हे 4 जशाला तसे पायची किंमत 22/7 आणि r म्हणजे त्रिज्या जी की दिलेली आहे। ती त्रिज्या किती आहे 7। हे 7 यामध्ये ठेवलं तर हे r चा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग। आपल्याला माहित आहे 7 चा वर्ग म्हणजे 49। आता आपण एका 7 ने या 7 ला कॅन्सल करू। 7 1 7 7 7 49 म्हणजे हे 7 आले, इथे हे 7 निघून गेले। 22 चौक हे किती होतात 88। आता हे 7 ने याला कटवलं 7 7 49 हे मग हे इथे हे 7 इथे लिहिले हे 22 आहे। 22 गुणिले 4 म्हणजे 22 चौक 88 आणि त्यानंतर या दोघांचा गुणाकार 7 8 56 6 5 परत 7 8 56 56 आणि 5 6 5 11 म्हणजे किती झाले 616 सेमीचा वर्ग। त्यानंतर दुसरं बघा 14 सेमी बाजू असलेल्या एबीसीडी या चौरसात वर्तुळ अंतर्लिखित केले आहे तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा। ही सुद्धा कृती आहे आणि मार्च 19 ला हा प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारलेला आहे। बघा हा अंतर्लिखित केलेला वर्तुळ आहे या चौरसामध्ये आणि या रेखांकित भागाचं म्हणजे हे जे रेखांकित भाग आहे याचं क्षेत्रफळ काढायचं आहे। आपल्याला अशा पद्धतीचे नेहमी प्रश्न विचारले जातात। मग आपण काय करू, अगोदर या पूर्ण चौरसाचं क्षेत्रफळ इथे कृतीमध्ये दिले तसंच करायचं आपल्याला, बाकी काही नाही। चौरस एबीसीडी चे क्षेत्रफळ करायचे। चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे तुम्हाला माहित आहे बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग। आता या ठिकाणी चौरसाची बाजू किती दिली 14 म्हणून या ठिकाणी 14 ठेवलेला आहे। 14 चा वर्ग 196 सेमी वर्ग हे आपल्याला ऑलरेडी काढून दिलेलं आहे। आपल्याला फक्त एवढं भरायचं होतं हे। त्यानंतर आता वर्तुळाचं अंतर्लिखित केलेला जो वर्तुळ आहे या चौरसानं त्याचं क्षेत्रफळ काढायचं। तर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय r वर्ग। पायची किंमत 22/7। त्रिज्या वर्तुळाची किती आहे, व्यास हा 14 आहे। बाजू म्हणजे चौरसाची बाजू म्हणजे वर्तुळाचा व्यास होतो। मग वर्तुळाचा व्यास 14 आहे तर त्रिज्या 7 म्हणून r चा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग। 1 7 1 7 शी कटवलं तर 22 गुणिले 7 म्हणजे 154 होती। मग छायांकित भागाचे क्षेत्रफळ म्हणजे पूर्ण अगोदर चौरसाचं क्षेत्रफळ आणि त्यामधून काढायचं वर्तुळाचं क्षेत्रफळ। वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आलं 154। 154 यामधून वजा करा। 6 मधून 4 गेले 2 राहतात, 9 मधून 5 गेले 4 तर 110 42 सेंटीमीटरचा वर्ग। त्यानंतर तिसरा प्रश्न बघा 18 सेमी त्रिज्येचा एक भरीव गोल वितळून त्यापासून 6 सेमी त्रिज्या व 12 सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचित्ती तयार केल्या तर किती वृत्तचित्ती तयार होतील हे काढण्यासाठी पुढील कृती करा। एका घनाकृतीपासून दुसरी घनाकृती केलेली असते आणि त्या किती केल्यात हे काढायचं असेल तर पहिल्या घनाकृतीच्या घनफळाला दुसऱ्या घनाकृतीच्या घनफळाने भागावं लागतं।
असेही प्रश्न या प्रकरणावर बरेचसे विचारले. हा प्रश्न मार्च 19 ला विचारलेला आहे. तर पहा, अगोदर 18 सेमी त्रिज्येचा एक भरीव गोल आहे, तो वितळला आणि त्यापासून हे त्याचे डायमेन्शन दिले. त्रिज्या 6 आहे, 12 उंची आहे आणि अशा प्रकारच्या वृत्तचित्ती तयार केल्या. मग अशा वृत्तचित्ती किती होतात हे काढण्यासाठी मी आता सांगितलं त्याप्रमाणे बघा, इथे हे जे दिलेलं डाटा आहे ते पहा. गोलाची त्रिज्या r किती आहे, 18 सेंटीमीटर. त्याच्यानंतर वृत्तचित्ती जे तयार केल्या त्याची त्रिज्या 6 आणि त्याची उंची 12. गोलाचे घनफळ इथे दिलेलं आहे 4/3 पाय r चा घन. आपल्याला लिहायचं आता वृत्तचित्तीचे घनफळ. गोलाचे घनफळ भागिले वृत्तचित्तीचे घनफळ. इथे लिहूया वृत्तचित्तीचे घनफळ. त्यानंतर गोलाच्या घनफळाचं सूत्र आहे, आपण वृत्तचित्तीच्या घनफळाचं सूत्र लिहायचं आहे. पाय त्याची त्रिज्या r आहे, r वर्ग h. नंतर किमती ठेवल्यात वरच्या 4/3 पायची किंमत या ठिकाणी पाय कॅन्सल केलेला आहे. पाय कॅन्सल केला ऑलरेडी. r चा घन म्हणजे r किती आहे, 18. r चा घन म्हणजे 18 चा घन. 18 चा घन म्हणजे 18 चा 3 वेळेस गुणाकार. त्याच्यानंतर हे r वर्ग आहे, r वर्ग आपण असंच लिहूया. r याची त्रिज्या किती आहे, 6. 6 चा वर्ग म्हणजे 6 चा किती वेळेस गुणाकार, 2 वेळेस गुणाकार. आणि उंची किती आहे, 12. हे h म्हणजे 12 सॉरी. बघा r वर्ग म्हणजे 6 गुणिले 6 आणि h म्हणजे किती, 12. आता याला कटू शकतो आपण. हे 3 सख 18 होतात, परत 6 6 कॅन्सल झाले, साहित्रिक 18. त्याच्यानंतर हे 2 2 4 2 सख 12 आणि साहित्रिक 18. किती झाले, खाली काही उरलं नाही. 3 3 9 9 दोन्ही 18. या ठिकाणी 18 आपल्याला लिहिता येते. किती वृत्तचित्ती तयार होतात, अशा 18 तयार होते. हे अतिशय सोपं, कॅल्क्युलेशनलाही सोपे उदाहरण असतात. आपण याचा थोडासा सराव करावा म्हणजे याचे गुण आपल्याला नक्की मिळतील. यानंतर दुसरं उदाहरण पहा. समान उंचीच्या दोन शंकूच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 2:3 आहे. उंची समान आहे आणि त्या शंकूच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 2:3 आहे. तर त्यांच्या घनफळांचे गुणोत्तर करा. शंकूचे घनफळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे 1/3 पाय r वर्ग h. यापैकी त्रिज्यांचं गुणोत्तर दिलं आणि उंची समान आहे, म्हणून आपल्याला त्या घनफळांचं गुणोत्तर करायचं असेल. त्यांच्या घनफळांचं गुणोत्तर बरोबर आहे पहिल्या शंकूचे घनफळ भागिले दुसऱ्या शंकूचे घनफळ. 1/3 पाय पहिला असल्यामुळे r1 म्हणा. 1/3 पाय r वर्ग h. कारण उंची समान आहे, h1 h2 म्हणायची गरज नाही. दुसऱ्याचं 1/3 पाय r2 वर्ग गुणिले h. बरोबर आहे. 1/3 पाय कॅन्सल, h कॅन्सल, काय उरलं r1 भागिले r2 त्याचा वर्ग. मग आता r1 चा वर्ग भागिले r2 चा वर्ग म्हणजे r1 भागिले r2 चा वर्ग. आता या दोन त्रिज्यांचे गुणोत्तर दिले तुम्हाला 2/3 म्हणजे हे 2/3 त्याचा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग 4 आणि 3 चा वर्ग 9. म्हणून त्यांच्या घनफळाचं गुणोत्तर काय आलं, म्हणून त्यांच्या घनफळांचे गुणोत्तर बरोबर आहे 4:9. हे आहे त्याचं उत्तर. 2 गुणांचा हा प्रश्न आहे. यानंतर एका लंबवृत्तचित्तीच्या तळाची त्रिज्या 5 सेमी व उंची 40 सेमी असेल तर तिचे एकूण पृष्ठफळ काढा. आपल्याला तळाची त्रिज्या r बरोबर किती दिलेला आहे, 5 सेमी. उंची h बरोबर किती दिलेली आहे, 40 सेमी. आणि आपल्याला काय काढावयाचं आहे या ठिकाणी, लंबवृत्तचित्तीचे
एकूण पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ. आणि म्हणून लंबवृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर आहे, हे आपण अगोदर सूत्र लिहूया. लंबवृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर आहे 2 पाय r कंसात r अधिक h. हे सूत्र लिहायचे आपल्याला. बरोबर आहे 2 जशाला तसे पायची किंमत 22/7 गुणिले r. r आहे 22/7 ठेवा, किंवा आता r हे याच्यामध्ये पट्टीमध्ये नसल्यामुळे 3.14 ठेवूया. 2 पाय r, r किती आहे 5 कंसामध्ये 5 अधिक 40. हे 5 दोन्ही 10 होतात. 10 3.14 गुणिले 10 गुणिले हे किती झाले 45. 10 ने जर याला गुणलं तर 31.4 आणि हे किती होतात 45 होतात. याचा जर गुणाकार केला 5 × 20 म्हणजे 1 पॉइंट निघून जातो, तर हे येईल बघा 1413 सेंटीमीटरचा वर्ग. हे झालं याचं उत्तर. हे झाले याचं उत्तर. यानंतरचं उदाहरण, वर्तुळ कंसाची लांबी 20 सेमी व त्रिज्या 7 सेमी असेल तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. जुलै 19 ला प्रश्न विचारलेला आहे हा सप्लिमेंटरीला. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळाचे सूत्र 2 आहे. जसा डाटा दिला त्याप्रमाणे सूत्र लिहायचं आहे. इथे वर्तुळ कंसाची लांबी आणि त्रिज्या दिलेली आहे, त्यामुळे या लांबी आणि त्रिज्याच्या संदर्भात असलेलं सूत्र लिहायचं. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर आहे 1/2 गुणिले वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या. हे सूत्र वापरू आपण. वर्तुळ कंसाची लांबी दिलेली आहे, वर्तुळ कंसाची लांबी बरोबर आहे 20 सेमी. त्यानंतर त्रिज्या बरोबर आहे 7 सेमी. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं. म्हणून आता सूत्र लिहूया. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर आहे 1/2 गुणिले वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या, किंवा वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या छेद 2 कसे लिहिलं तरी चालेल. यामध्ये किमती ठेवूया. 1/2 ला 1/2 वर्तुळ कंसाची लांबी आहे 20 आणि त्रिज्या आहे 7. यांना कटवा 10 गुणिले 7 म्हणजे 70 सेंटीमीटरचा वर्ग. हे झालं वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. त्यानंतर दुसरं उदाहरण पहा. लघुवर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 3.85 चौरस सेमी आहे व संगत कोनाचे 36 असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या. आता वर्तुळ पाकळीचं इथे एक वर्तुळ पाकळीचं सूत्र या ठिकाणी वेगळं लिहिलं, या ठिकाणी वेगळं लिहावं लागेल. पहा आता वर्तुळ पाकळीचं लघुवर्तुळ पाकळी म्हणजे वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळाचं सूत्र लिहायचं आहे. आपल्याला दिलेलं काय काय आहे, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ दिले बरोबर आहे 3.85 चौरस सेमी. त्यानंतर थीटाची किंमत दिलेली आहे 36 आणि r काढायचं. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ जर वर्तुळ कंसाची लांबी दिली तर हे लिहायचं. थीटाचं माप दिलं तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ हे याप्रमाणे लिहायचे. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर आहे थीटा भागिले 360 गुणिले पाय r चा वर्ग. लक्षात ठेवा
हे दोन्ही सूत्र आपल्याला उपयोगात येत असतात आणि वापरावे लागतात। जसं आपल्याला दिलं प्रश्नामध्ये माहिती त्याप्रमाणे या दोन पैकी कोणते एक सूत्र वापरावं लागतं। दिलेलं काय काय आहे 3.85 हे दिलं, थीटा दिलेला आहे 360 गुणिले पायची किंमत एकतर 22/7 घ्या किंवा 3.14 घ्या, हे 22/7 आणि r आपल्याला काढायचं आहे r वर्ग। इथे हे कटून जाईल 36 36 10 झाले। आता आपण काय करू ही बाजू अगोदर घेऊ 1/10 गुणिले 22/7 गुणिले r चा वर्ग बरोबर आहे 3.85 ही बाजू अगोदर घेतली। आता हे सर्व इकडे पाठवू, हे गुणिले 10 इकडे गेल्याने भाग, हे भागिले 10 इकडे गेल्याने गुणिले होतात 22/7 इकडे गेल्याने 7/22 होता, म्हणून r वर्ग बरोबर आहे 3.85 गुणिले 10 आणि भागिले किती आहे परत अजून काय होईल 22/7 इकडे गेल्याने 7/22 r वर्ग बरोबर आहे 2 कारण नाहीतर काय करा 11 2 22 असे करतात ते 11 2 22 11 3 33 पॉइंट इथे घेतला आणि 11 5 55 0.35 गुणिले 10 गुणिले 7/2। आता आपण याला काय कॅल्क्युलेशन करण्यासाठी 35 हे जर घेतलं 3.5 होतात 20 आपण असतो r वर्ग बरोबर आहे हे 3.5 गुणिले 7 हे 10 ने गुणलं आणि भागिले किती 2 पॉइंट एक शिफ्ट करू इथे मी तुम्ही पहा r स्क्वेअर बरोबर आहे 3.5 एक पॉइंट पुढे सरकवला 35 झाले गुणिले 7 आणि खाली किती करता येतात ना 20 4 भाग जाईल 4 5 5 भाग जाईल 5 24 5 7 35 r वर्ग बरोबर आहे 7 7 49/4 दोन्ही पूर्ण वर्ग संख्या मिळाल्यात। आता वर्गमूळ घ्या 49 चं 7 4 चं 2 म्हणजे r बरोबर किती आलं 3.5 इथे जमत होतं 7 ला जर 2 ने भागलं असतं तर 3.5 झाले असते, हे 3.5 गुणिले 3.5 म्हणजे 3.5 आपल्याला एवढं सोडवण्याची गरज सुद्धा पडली नसती। ओके, तर अशा पद्धतीने हे उदाहरण आहे, या उदाहरणाचा व्यवस्थित सराव करा। हे वेगवेगळे सूत्र याच्यावर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे सूत्रच, ज्याला सूत्र माहित असतील त्यांना हे उदाहरण सोडवता असतात, कितीही सोपे असले तरी सूत्र माहित नसलं तर हे उदाहरण सोडवता येत नाही, म्हणून सूत्र एका पेजवर लिहून काढा आणि हे उदाहरण जे दिलेले आहे हे सर्व उदाहरण अशी प्रॅक्टिस करा। अजून भरपूर तुम्हाला 2-2 मार्काचे प्रश्न सापडतील, आपण त्याचा सराव करा। 2 गुणांच्या प्रश्नाचा जर चांगला सराव केला तर याचे गुण कुठेही जात नाही आणि त्याचा आधार घेऊन तुम्हाला 3 गुणांचे प्रश्न सोडवायला बरीचशी मदत होईल। ठीक आहे, धन्यवाद।